48 lakh weddings are supposed to happen in the next 6 months. And most of you who fit into that age don't seem to know what, how, to whom, or when to get married. So if you don't want your marriage to be a sham and a complete fiasco, and I'm saying this in the most serious way possible, here are just a few directions for you from some couples who have crossed over 30 years in their marriage. Some of them are even grandparents now. Hope you find the video helpful and learn something from it for you to lead a happy and a successful marriage. If you have fallen in love with someone who's not from your culture or your community, or maybe you guys don't share the same language, or even if you want to live in a live-in relationship, things are not gonna be very easy for you. But the next couple has some really great advices for you to lead a successful relationship. Hope you enjoy and do share it with your partner. त्या गोष्टीकडे आपल्याला हे निभावून न्यायचं आहे. म्हणजे जसं 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रिलिम एक्झाम असते. प्रिलिम एक्झाम मी दिल्यावर मी ठरवीन की मी फायनल एक्झामला बसणार आहे का नाही. अशा दृष्टीने ह्याच्याकडे बघू नका. बरोबर. आपल्याला हे निभवायचंच आहे. मग आजकालची जनरेशन आहे जिकडे आपण खूप नोटीस करतोय की मल्टीकल्चरल वेडिंग्स खूप होत आहेत. मल्टीकल्चरल मॅरेजेस, व्हॉट एव्हर माइट बी द रिझन, एस्पेशली लव्ह मॅरेजेस असतात. कारण अरेंज मॅरेजमध्ये पीपल स्टील प्रिफर की स्वतःच्या कम्युनिटीतलं लग्न. बरोबर. त्यांच्यासाठी तुमचं काय सजेशन असेल जिकडे भाषांतर, जसं तुम्ही म्हणालात की भाषांतर खूप होतं, आम्ही जेव्हा लग्न केलं तेव्हा, आणि त्यांची फॅमिली अख्खी कानडी बोलणार, तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय ॲडवाईस असेल की इफ यू आर गेटिंग मॅरिड, मल्टी कम्युनिटी मॅरेज आहे किंवा नाही, जर का तुमचा कम्युनिटीपेक्षा सुद्धा समजा जर तुमच्या भाषेमध्ये फरक असेल कोणाच्याही, ती मुलगी असो मुलगा असो, आजकाल काय तसा फरक राहिला नाही की मुलाचंच सगळं कल्चर तुम्ही हे केलं पाहिजे, असं काय मुलींवर बंधन नाही आहे. पण जर दोघांच्या नात्यांमध्ये सहजता जर यावी असं वाटत असेल तुम्हाला, हिंदी ही एक आहे, हिंदी म्हणा किंवा तुमच्या जनरेशनला आजकाल इंग्लिश पण जवळचे आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की एक कर्ता कर्म क्रियापद एवढी जी वाक्य असतात ती तरी मुलामुलींनी एकमेकांच्या भाषेची शिकून घ्यायलाच पाहिजे. जर का मुला आणि मुलींची भाषा वेगळी असेल, घरी बोलणारी भाषा वेगळी असेल, तर म्हणजे अंदाजाने मला कळतं आहे की तुम्ही काय बोलताय ते, असं असता कामा नये. भले तुम्ही त्यांची अगदी भाषा खोलात जाऊन शिरू नका किंवा त्यांचं कल्चर नका हे बघू, ठीक आहे, कोणी दोघं नाही, मुलींनी पण मुलाची भाषा शिकली पाहिजे आणि मुलांनी पण नाही. आणि दुसरी फंक्शन म्हणण्यापेक्षा काय असं माहिती आहे का, मला असं वाटतं की तुमचे जे खरं प्रामाणिक ज्या भावना असतात ना त्या तुमच्या मातृभाषेतच व्यक्त होतात. त्यामुळे जर का तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरच्या, जोडीदाराच्या जर भावना प्रामाणिकपणे समजून घ्यायची इच्छा असेल ना, तर जोडीदाराची मातृभाषा येणं तुम्हाला आवश्यक आहे. मी तर हे सांगेन. पण एकमेव विश्वास प्रेम असेल तर भाषा सेकंडरी असं मला वाटतं. तुझ्या भाषा, तुमच्या पार्टनरची भाषा येणं ठीक आहे, व्यावहारिक दृष्टिकोनातून योग्य ती आलेली बरी असते. आपल्या बाबतीत काय झालं, तुम्हाला मराठी व्यवस्थित येत होती, त्यामुळे मला तितकं शिकायची गरज पडली नाही. जर त्यांनाही मराठी येतच नसतं आणि मलाही कानडी येत नाही, अगदी आम्हाला त्यांना, कारण मराठी भाषा आजकाल कोणाला येते, मराठी भाषा येणं काही फार मोठी गोष्ट नाही, पण त्यांना व्यवस्थितच मराठी येते. त्या काळात तो प्रेमविवाह झाला असता आपला, तो प्रपोज मॅरेज नसतं झाला. ते बरोबर आहे, पण टोटली भाषा येत नसत, पण तसं नाही. पण मुळात पण भाषा यायला पाहिजे, हे मला तर नक्की म्हणेन की मुलींना एकमेकांची भाषा ही यायलाच पाहिजे, तरच तुम्हाला त्यांचे खोल हे भावना समजू शकतात. किंवा त्या व्यक्तीला सपोज तुम्ही तुमच्या पार्टनरची भाषा शिकतो, त्या पार्टनर तुमच्याबरोबर आपलेपणा वाढू शकतो. ते पण एक होऊ शकतं. ही भाषा शिकली आहे माझ्यासाठी. लग्न ही कमिटमेंट आहे. मग कमिटमेंट ते दोघांकडनं ती कमिटमेंट आहे, जबाबदारी आहे ती. म्हणजे भले मग लव्ह मॅरेज असेल किंवा अरेंज मॅरेज असेल, लव्ह मॅरेज सुरुवातीला भावनांचा ओढा असतो किंवा भावना जास्त तीव्र असतात. प्रपोज मॅरेजमध्ये भावना अगोदर नसतात, पण नंतरच्या गोष्टी नंतर मात्र मला वाटतं दोघांचा सेम डेव्हलप होतात, पण जबाबदारी आहे दोघांवर लग्न टिकवायची. आता जे जसं तुम्ही म्हणताय की लग्न एक कमिटमेंट आहे, यातनं मी काय शिकतो की whenever you get married, marriage has to be your priority.
बरोबर. बरोबर पण आहे. आजकालची जनरेशन आहे ह्यात एक शिफ्ट असं काय नोटीस केला जातोय की लग्न झाल्यावर पण लग्न प्रायोरिटी नसते. नसते. माझा करिअर माझी प्रायोरिटी, बरोबर आहे, बरोबर आहे. माझ्या करिअरच्या मध्ये तू आलीस तर मी तुला डिवोर्सही देईन. सो वाय डू यू थिंक दिस हॅपन्स एस्पेशली आजकालच्या काळात? इज इट बिकॉज द यंगर जनरेशन इज लिनिंग मोर टुवर्ड्स मटेरियलिस्टिक हॅपीनेस? तेच. मटेरियलिस्टिक हॅपीनेस म्हणण्यापेक्षा स्वतःवर स्वयंकेंद्रित झाली आहे. आजकालची जी पिढी आहे ती स्वयंकेंद्रित झाली आणि त्याचं कारण कदाचित असं असेल, म्हणजे कमीत कमी मी असं म्हणेन की मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय, आपण अगदी श्रीमंत लोकांचं सोडून देऊया, पण मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय किंवा इवन तुम्ही ज्याला कनिष्ठ वर्ग म्हणतात त्यांच्यातसुद्धा आजकाल आपल्याला हे मिळालं नाही, आपण हे मुलांना देऊया, ही जी पालकांमध्ये वृत्ती आहे, म्हणजे आमच्या पिढीच्या पालकांमध्ये जी वृत्ती आहे की अरे आपण हे नाही करू शकलं, मुलांना देऊया, की आपल्याकडे आहे ना, मग मुलांना द्यायला काय हरकत आहे, का नाही मुलांना द्यायचं, हे जे आमच्याकडनं गेलेलं आहे, हां कॉम्पन्सेशन म्हणायची ती वृत्तीच आहे आमच्याकडे. आता आमच्याही आईवडिलांकडे होतं, पण त्यांनी काय आम्हाला असं आहे तर देऊया, दिलं नाही असं नाही, लाड सगळे केले, तो प्रश्नच नाही आहे काय. पण आजकाल मला वाटतं पालकांची पण वृत्ती थोडीशी बदललेली आहे आणि मग साहजिकच आहे ते प्रत्येक पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा जास्ती व्यवहारी आणि जास्ती पुढचं विचारणे स्वयंकेंद्रित तर आजकालची पिढी आहेच, त्यात तर काही हे वादच नाही आहे. मला वाटतं लग्नात प्रेम आणि विश्वास एस्टॅब्लिश करायला आपण वेळ द्यायला लागतो. तुमचं लग्न लगेच दुसऱ्या दिवशी सगळ्या गोष्टी काय सुरळीत होत नाहीत किंवा दुसरे लगेचच तुम्हाला एक स्वभाव कळतो असं अजिबात नाही आहे. ही भावना पाहिजे की मी ॲडजस्ट करीन पण मी ह्याच्याबरोबरच राहीन, किंवा मी ॲडजस्ट करीन पण मी हिच्याबरोबरच राहीन, मला तोडफेड नाही. नाही, पण ॲडजस्टमेंटला निगेटिव्ह अर्थ आली जो प्राप्त तसं हां. ॲडजस्टमेंट निगेटिव्ह शेड आता का द्यायचा? आजकाल ॲडजस्टमेंटला खूप निगेटिव्ह अर्थ दिला जातो, पॉझिटिव्ह पण असू तसं शकतं नाही. ॲडजस्टमेंट. तुम्हाला त्या ॲडजस्टमेंटमधनं मिळतं पण ना काहीतरी. एक्झॅक्ट, तुम्ही ॲडजस्टमेंट करताना तुम्हाला आनंद मिळू शकतो ना. ॲडजस्ट म्हणजे माझं काहीतरी जात आहे असं नाही आहे ना, माझं मला काहीतरी मिळते पण असं असू शकतं ना. माझ्या दुसऱ्याला देण्यात पण एक आनंद असतो ना. दुसऱ्यासाठी ॲडजस्ट करण्यात पण आनंद असू शकतो ना. म्हणजे तुम्ही मोठा त्याग बी हा शब्द नका वापरू. हां, आणि सहज एखादी गोष्ट केली. Don't look at adjustment as sacrifice. हां, एक्झॅक्टली, यू सेड इट इट इज नॉट अ सॅक्रिफाईस. ॲडजस्ट, आणि शेवटी ॲडजस्टमेंट काय फक्त लग्नात असते असं नाही आहे ना. तुम्ही फक्त ना तुम्हाला ॲडजस्टमेंट पण ते करायला लागलेलीच असते. लग्नानंतर ॲडजस्टमेंट सुरू होते असं नाही आहे. ॲडजस्टमेंट तुम्ही आयुष्यात करतच असता. तुम्हाला स्वतःला मिळते ती गोष्ट तुम्हाला जास्ती महत्त्वाची वाटते का तुम्हाला समोरची व्यक्ती महत्त्वाची वाटते, त्याच्यावर शेवटी तुम्ही काय करता आणि किती देता आणि किती घेता. कुठल्याही नात्यामध्ये, नवरा बायकोच्या नात्यात जास्ती असतं, पण कुठल्याही नात्यामध्ये कधीच असं नसतं की एका हाताने द्या आणि एका हाताने घ्या. ते काही दुकान नाही, पैसे दिले आणि वस्तू घेतली. तुमच्या इतर नात्यात तुम्ही ॲडजस्ट करत नाही असं थोडं. मित्रमैत्रिणी आहेत, तुमचा भाऊ बहीण आहेत किंवा आई वडील किंवा काका मामा मामे, ह्याच्यात कुठेतरी तुम्ही ॲडजस्टमेंट नकळत कधी केलेली असते तुम्ही, नाही असं नाही. आणि ते तुम्हाला तसंच जाणवत नाही ते केलेली. पण मला हायलाईट मग पण लग्नानंतर लगेच हायलाईट का होतं की मी तिच्यासाठी ॲडजस्टमेंट केली, त्याने माझ्यासाठी ॲडजस्ट केलं. आणि शेवटी लग्न एका टप्प्यानंतर जो व्यवहार असतो लग्नामध्ये, तो व्यवहार दोघांना निभावायला लागतो. आणि तुम्ही जर त्याला लग्नाचं म्हणजे जन्माचा जोडीदार जर म्हणत असाल तर खरं म्हणजे जन्माच्या जोडीदाराबरोबर तुम्ही जास्ती हे केलं, त्याला जास्ती वेळ दिला पाहिजे आणि स्वतः जास्ती हे घेतलं पाहिजे ना. ह्याचा अर्थ असा नाही की कोणी एकाने दुसऱ्यासमोर कायम नमूनच राहायला पाहिजे. ते शेवटी प्रत्येक जोडप्याच्या ह्याला प्रमाणे बदलतच जाणार आहे. या गोष्टी तुम्हाला शिकायला लागलं लग्नानंतर. तुम्हाला कोणी बाहेर जाऊन खूपसं नाही शिकू शकत. कारण कसं आहे की एखादी व्यक्ती कशी आहे, असतात शेवटी एखादी व्यक्ती कशी आहे, म्हणजे हा माझा भाऊ लग्न कसा आहे, तर ती व्यक्ती नवरा किंवा बायको म्हणून कशी आहे कोणी सांगू शकत नाही. ते त्याचं त्याला पार्टनरलाच कळतं ते. आणि मग आता तुम्ही एकदम ट्रेडिशनल पद्धतीने लग्न केलं, अरेंज मॅरेज ज्याला आपण म्हणतो, पण आजच्या काळात जे लिव्हिंगची जी कॉन्सेप्ट आहे त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे किंवा त्याच्यावर तुमचं काय व्ह्यूज आहेत, किंवा जर उद्या तुमची मुलं तुम्हाला म्हणाली की आम्हाला लिव्हिंगमध्ये राहायचं तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं असेल? लिव्हिंगमध्ये राहायचं असेल तरी मगाशी म्हटल्यासारखं कमिटमेंट ही आलीच. लिव्हिंगमध्ये राहायचं म्हणजे तो स्वैराचार ह्या दृष्टिकोनातून तुम्ही बघता कामा नये असं मला वाटतं. स्वैराचार असं तुम्ही त्याच्याकडे बघता कामा नये असं मला वाटतं. जर का माझी मुलं मला म्हणाले की मी आम्हाला लिव्हिंगमध्ये राहून बघायचं आहे की काय आहे, आता अगदी खरं बोलायचं झालं तर ती संकल्पना आम्हाला हे करणं कठीण आहे, पचणं अवघड आहे, पचणं आम्हाला अवघड आहे.
पण तरी समजा ठीक आहे, मुलं म्हणतात म्हणून जर आम्ही म्हटलं की तरीसुद्धा आम्ही त्यांना असंच सांगू की तुम्ही त्या गोष्टीकडे आपल्याला हे निभावून न्यायचं आहे. म्हणजे जसं 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रिलिम एक्झाम असते, प्रिलिम एक्झाम मी दिल्यावर मी ठरवीन की मी फायनल एक्झामला बसणार आहे का नाही, अशा दृष्टीने ह्याच्याकडे बघू नका. बरोबर. तर आम्ही जे आमचं आयुष्य लग्नानंतरच्या दिवसापासून सुरू केलं ते तुम्हाला आधीपासून सुरू करायला संधी मिळते. आपल्याला हे निभवायचंच आहे, पण तरी आपल्याला बघायचं आहे की खूप आपल्या विचारांमध्ये फरक नाही आहे ना, किंवा नाही अशा दृष्टिकोनातनं बघा. झालं तर झालं, नाही तर सोडलं, अशा दृष्टिकोनातनं तुम्ही ते बघत असाल तर तोच वैराचार झाला. मग त्याला लिव्ह इन सारखं असं मोठं नाव देऊ नका. कारण माझ्या माहितीप्रमाणे लिव्ह इन ही कन्सेप्ट जी परदेशात आहे त्यातसुद्धा हाच हेतू अंतर्भूत असावा जो मी आता म्हणते. ठीक आहे, पटलं तर पटलं, नाही तर तू जा तुझ्या वयाने, असं म्हणून त्याच्याकडे बघण्यात मतलब नाही. मग त्या लिव्ह इनला काय अर्थ नाही. One of the most common topic of arguments for new or would-be couples is whether to live in a joint or a nuclear family post-marriage. Even I had a similar question in my mind. Hopefully, these advices from our next couple will help you decide better. It at least helped me. म्हणजे आम्हाला आमच्या कुटुंबाला खूप म्हणजे आजारपणात, मुलं लहान होती तेव्हा, बाळणपणात सगळ्यात इतकी मदत होते की हे बाहेरचं कोण माणूस करेल ना आपल्यासाठी एवढं. आता जसं तू म्हणालास की आपला माणूस म्हणून करायचं, तर ते जे फिलिंग आहे ते तुला वाटतं की आजकालच्या काळातल्या ज्या नवीन पिढी आहे, नवीन जी लग्न होत आहे यांच्यात त्या एस्पेशली बायकांमध्ये ते फिलिंग असणं इम्पॉर्टंट आहे. कारण बायकांमध्ये मी काय म्हणतो, कारण त्या लग्न करून दुसऱ्या घरी जातात. आता सध्या तर आपण ऑब्झर्व काय करतोय की नाही, काय म्हणतात त्याला, काय कुठली फॅमिली ती न्यूक्लिअर फॅमिलीत आपण जायचं, वेगळं राहायचंय मला. तर हे कितपत इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट असणं की नाही आपण एकत्र राहू, सामान घेऊन राहू, हे कितपत इम्पॉर्टंट आहे तुमच्या एवढ्या वर्षा संसारानंतर तुम्हाला काय वाटतं की किती इम्पॉर्टंट आहे आत्ताच्या पिढीत असलं पाहिजे? आता कदाचित, पण माझं मत सांगतो, मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण सांगतो की मी त्याचे खूप फायदे घेतले म्हणजे मला माझ्या ह्याला त्याचे खूप फायदे झाले आम्ही एकत्र राहत असण्याचे. म्हणजे नुसतेच आई वडील नाही, म्हणजे बाबा तर लवकर गेले, पण आजी आजोबा, आई मावशी किंवा दादा वहिनी यांचे आम्हाला आमच्या कुटुंबाला खूप म्हणजे आजारपणात, मुलं लहान होती तेव्हा, बाळणपणात सगळ्यात इतकी मदत होते की हे बाहेरचं कोण माणूस करेल ना आपल्यासाठी एवढं. घरातलीच माणसं आपल्यासाठी करतात आणि हा आम्हाला तर खूप अनुभव चांगला आहे. त्यामुळे एकत्र राहणं, जॉईंट फॅमिली हे जास्त फायद्याचं. 100% ऍडजस्टमेंट करावं लागतं. त्या किती करायच्या, किती ताण तुम्ही ताणू शकता, पण मॅक्झिमम ताणावं म्हणजे मॅक्झिमम ऍडजस्ट करावं. आणि मग अगदीच झालं तर गोष्ट वेगळी. पण तुम्ही हल्ली जे हेच ठरवून असतं की म्हणजे जबाबदारी कुठली नको असते, काम करायला नको असतं, आपण बरं आपलं बरं केलं तर केलं जेवण, बाहेर तर बाहेर गेलो, मनाला येईल तसं वागायचं. पण त्याच्यावर कोणाचा तरी अंकुश पाहिजे, नाहीतर ती सुद्धा भांडणं खूप विकोपाला जातात. तुम्ही जर रोजच बाहेर जायला लागलात किंवा अगदी बाहेर नाही गेलात आणि तुमचं सेपरेट फक्त 1, 2, 3 आणि 4 किंवा 3च हल्ली तर असंच कुटुंब राहतं, तर ते मला असं वाटतं की लग्नसंस्था जी आहे, विवाह संस्था ज्याला म्हणतात, त्याला तुम्ही काय म्हणता इंग्लिशमध्ये मला माहीत नाही, पण हे टिकलं पाहिजे. आणि हे टिकण्यासाठी तुम्ही एकत्र राहणं गरजेचं आहे. आणि ह्याची जाणीव आम्हाला जशी म्हणजे आम्हाला होती म्हणण्यापेक्षा आम्ही एकत्रच राहत होतो. पण आता हे हर्षद आम्हाला पण जाणवतं आणि नीरजला पण जाणवतं की खरंच एकत्र कुटुंब हे पाहिजे. येस हां, पण हे त्यांना जाणवतं की एकत्र राहणं म्हणजे आता आम्ही जेव्हा 3 महिने नव्हतो तेव्हा सुद्धा हर्षदनी हे केलं की नाही, एकत्र माणसं असणं हे खूप महत्वाचं आहे घरात. मग आता सांग ना, तसं तुमच्या बोलण्यात मला हे कळतंय की काही झालं, बाकीच्या परिस्थिती कशाही असल्या, काही असलं तरी स्वतःच्या कोर फॅमिलीला धरून ठेवणं सगळ्यात इम्पॉर्टंट. जसं तू म्हणालास की जर तू पियर्स सोबत तुझ्या कम्पेअर करशील तर मे बी जे आपण धन दौलत म्हणतो, करेक्ट, त्याच्या ह्याच्यात नाही, पण जे नाती आहेत करेक्ट त्याच्यात तू एकदम अबंडंट आहेस, ज्याला आपण म्हणतो की नात्यांच्या एकदम खुश आणि त्यातनं ती खरी संपत्ती तुझ्यासाठी. मग तुझ्या जनरेशनचे जे आज आहेत, जे पॅरेंट्स आहेत किंवा मे बी ऑन द वे टू बी ग्रँड पॅरेंट्स, त्यांना तू काय ॲडवाईस देशील की कसं तुमच्या फॅमिलीला धरून ठेवा? म्हणजे हेही शक्यता आहे की मे बी नाव इट्स टू लेट,
हां मला पण तरी ती एक नाही बाबा आपण एकत्र राहू किंवा काय व्हॉटेवर मी थोडा इकडे माघार घेतो तू तिकडे माघार घे असं तू असं काय त्यांना ना तर तुला सांगतो ना, तू पहिलं वाक्य बोला ते खरं आहे की मे बी इट्स टू लेट नाऊ. कारण अशी खूप ठिकाणी मी बघितलं आहे की ते तसे एकत्र राहत नाही आहेत काय की हल्ली म्हणजे आमच्या बॅचची सुद्धा म्हणजे आमच्या बॅचचे जे आईवडील आहेत किंवा जी माझ्या बरोबरची जी आहेत त्यांची पण मुलं काही काही आता वेगळी राहत आहेत बरीचशी. त्यामुळे त्यांची जी नातवंड आहे ती अर्थात त्यांच्याजवळ कदाचित नसतील, पण जर असतील किंवा जर वाटत असेल तर मी असं सांगेन की काही करा पण राहा त्यांच्याबरोबर, ॲडजस्ट करा काय तुम्हाला. कारण हे बघ आपल्याला पण थोडं ऍडजस्ट करायला लागतं, मुलांना पण लागतं. हो त्यामुळे दोन्हीकडनं जर शक्य असेल तर तसंच राहावं. मुलांनी पण थोडं ॲडजस्ट करावं, कारण वयानुसार काय फरक पडतो ना ते आम्ही आता चांगलं माहिती आहे. आपली मतं वेगळी असतात, यंग जनरेशनची मतं वेगळी आणि असतात. मावशीच्या बाबतीत जे आम्ही अनुभवतो की वयानुसार खूप काही गोष्टी त्यांच्याकडनं ॲडजस्ट त्यांना नाही लक्षात येत आणि त्या आपल्याला कराव्या लागतात ॲडजस्ट. तसं आमच्यासाठी ह्यांना करावं लागत असेल, पण ते करा. जर आपण वेटेज दिलं ना तर आपल्याला लक्षात येईल की हे जास्ती महत्त्वाचं आहे. जी यंगर जनरेशन आहे, आता तुम्ही 39 वर्ष एकत्र आहे, त्यातलं लग्न तुम्ही 36 वर्ष म्हणा. एवढ्या वर्ष एक्सपिरियन्स नंतर मी काय नोटीस करतो की यंगर जनरेशन आहे, आत्ताची नवीन पिढी आहे, त्यांची लग्न टिकत नाही. किंवा फॉर एक्झाम्पल रिलेशनशिपमध्ये येणार, 2 वर्षात पटलं नाही, झालं ब्रेकअप, मला नाही राहायचं वगैरे. त्यांना तुझं काय ॲडवाईस राहील की आता काही केसेसमध्ये आपण समजू शकतो की ॲक्च्युली पार्टनर चांगला नव्हता, हो पण ज्या केसेसमध्ये पार्टनर्स चांगले पण त्यांचे रिलेशन टिकत नाही किंवा काय सेल्फिश रिझनमुळे ते ऍडजस्टमेंट करायची तयारीच नसते त्यांच्या. मी बोलीन थोडंसं असं की पहिली गोष्ट तुम्ही कम्युनिकेट व्हा आधीच. मग नंतर काय होतं रिलेशनशिपची पिरियड वाढत जातो, पण काही गोष्टी या तुम्हाला नंतर कळतात की आणि मग ते अवघड जातं. कारण नंतर मग ते तशा ह्याच्यात आणखीन कित्येक वर्ष काढण्यापेक्षा तुम्ही ब्रेकअप करता, तुम्ही म्हणजे तुमची पिढी. पण त्यापेक्षा मी म्हणे असं की आधीच कम्युनिकेट करून आधीच आपले विचार आपले हे काय म्हणू आपण प्रेफरन्सेस क्लिअर करून ठेवा, तरच पुढे जा असं आता मी म्हणेन. मनाची तयारी तेवढी पाहिजे, कारण तुम्ही आधी जेव्हा ठरवता आणि जेव्हा तेव्हा लग्न तुम्ही वेगळ्या करून धुंदीत असता. एकत्र राहायला लागतं 24 तास, तेव्हा तुम्हाला खऱ्या गोष्टी कळतात. ते आधी प्रेमात सगळं असं रिलेशनशिपमध्ये असतानाच मी म्हणेन की आधी सर्व गोष्टी एकच पहिल्याच ह्याच्यात नाही बोलता येणार, पण ओव्हर द पिरियड म्हणजे असं म्हणेन महिना 2 महिने वर्ष 2 वर्ष यात तुम्ही आधी बोलून घ्या. मॅक्झिमम तुम्हाला ठीक आहे, शेवटी प्रत्यक्ष राहायला लागल्यानंतरच काही गोष्टी कळतात. म्हणजे तोपर्यंत एकमेकांना चांगलं वाटावं म्हणून चांगलंच वागत असतो आपण. तिथे ॲडजस्टमेंट करावीच लागते, लग्नानंतर तर करावीच लागते आणि ती करायलाच पाहिजे. कारण हे ॲडव्हान्टेजेस जास्ती असतात एकत्र राहण्याचे, आईवडिलांबरोबर राहण्याचे. त्यामुळे मी असं म्हणेन की ते तर तुम्ही करा, पण आधी रिलेशनशिप जर टिकवायची असेल तर आधी तुम्ही मनमोकळे बोलून घ्या. ज्यायोगे तुम्हाला अशा काही गोष्टी असतात की ज्या हे मला कधीच पटणार नाही, ह्या गोष्टींसाठी नंतर मग पस्तावायला नको की मी त्याच वेळेला बोलले की माझ्याच्यानी हे जमणार नाही, हे सॉरी ह्या बाबतीत नो ॲडजस्टमेंट. म्हणजे मला काय लक्षात येते की आता जसं आपण म्हणतो की जे लोक सक्सेसफुल आहेत, ॲथलीट्सचं एक्झाम्पल घेऊ आपण, विराट कोहली, त्यांना ग्रेट व्हायला त्यांच्या स्पोर्टमध्ये किंवा सक्सेसफुल व्हायला सॅक्रिफाईस करायला लागेल. तुझ्या बोलण्यात मला हे लक्षात येते की जर तुम्हाला ग्रेट नाती टिकवायची, नाती खूप चांगल्या प्रकारे टिकवायची आणि जसं पुढे जाऊन मुलगा नातू ह्या सगळ्याचा तो आनंद घ्यायचा असेल तर त्याच्या पण काही सॅक्रिफाईसेस ते केले पाहिजे. हे तुझं तुमचं यंगर जनरेशनला सांगणं असतं. A marriage can never be perfect. At least that's what we all think. And on top of that, an arranged marriage, no chance. But listening to the next couple really changed my mind. The experiences that these guys had were nothing short of novel stories. The ups and downs of their marriage was definitely what Thanos wanted. No, not to end half the humanity, but pretty, isn't it? Perfectly balanced, as all things should be. Too much to one side or the other. hope you learn something from it. We were discussing basically future, what we should do, what we should not do, and we were discussing the families, both the families,
who are there, who are not there, and what are the type, and all that issues we were discussing. And when you met each other, like obviously first meeting में तो हाँ ना हो गया होगा, but after that you must have met each other before marriage a couple of times. No, yes, of course. After We the had engagement, we had an engagement after that. After we, we said yes to each other. Then her family came to our place, and incidentally, what happened? Her daddy's sister and family is known to our family a long time back. That we never knew. I mean, this issue. So when they came along with her father to our place, and we were surprised. We are neighbors in Kerala. Next door neighbors, like in Kerala. So we are close to the family, but we never knew that they knew them very well. So then it was absolutely, there was no looking back. I mean, we knew each other. Background check हो गया. Then we had engagement in July 3rd. July 3rd. And when did you get married? In November 18th. 18th. and during those meetings, let's say after the engagement, you must have. Yeah, we are meeting We used almost to meet week. every weekend, like Every week, yes. that time Saturday was a working day, half day. Right. So Saturday, like we used to I go used out to go for, and we used meet to and come we used to office spend and time. then we used to. Then I used to go to her to drop her at her house in Mulund. She was staying in Mulund. I was at Grand Road that time. Okay. Yeah. So I used to go every Saturday to her place. So we had a normal The courtship period, coaching, like period like yeah. So during that period, these days we observe that there are not a lot of arranged marriages going on. Or if they are, there's certain criteria कि लड़के को ये करते आना चाहिए, लड़का इतना कमाता होना चाहिए, या फिर लड़की को ये responsibility आनी चाहिए. So during that time, like you said, the courtship period, what were the things that you guys talked with each other that led to such a strong and beautiful marriage for 36 years? Because it's not easy marrying, at least I feel, being from this generation, it's not easy marrying someone who you don't know. Correct, I as agree. a person. I agree with you. Obviously, arranged marriage has its own perks, like the relationship blossoms together. Yes. You get to know each other right from the first day of marriage. But there must be something, right? Like laying some foundation कि तुझे ये आना चाहिए, या your priorities in life should be X, Y, and Z. My priorities in life are X, Y, and Z. So what were those things that you talked with each other that led to such a strong marriage for more than 35 years? We basically discuss future. We started discussing initially what we should do. Then I told her that I have flat in Binder. So ultimately I am planning to shift after marriage. So these things, then I took her one day to Binder to show her the flat. It was a small flat, 1-room kitchen flat. It was a very small flat. That's the thing I could afford at that point of time. So we had a small flat. So I told her these are things, because I was staying in Grand Road with my parents. It was a joint family. So there with me, two of us, privacy was much lesser there. We had just 1-room kitchen there. So I told her this is what I am planning, and she was said okay, no problem. I mean, we are ready to move. Then I said slowly, maybe later on we will look for a bigger place, and we can think of having our own. So we were discussing basically future, what we should do, what we should not do, and we were discussing the families, both the families, who are there, who are not there, and what are the type, and all that issues we were discussing. But what would your advice be, especially to the young ladies, as a lady? Because there are certain roles, right? After a marriage, a lady has to do X, Y, Z, a man has to do X, Y, Z. So when it comes to these roles and when it comes to maintaining the relationship as a female, what would your advice be to young ladies or young girls who are in that phase of maybe getting married or in a serious relationship? That's what I told you, as I told you earlier. Treat your spouse's family as your own. How you treat your parents, remember that, and remember that you are coming from a different family. Each family will be having their different backgrounds. You have to adapt to that family. Treat them, give them the respect that you would expect them to give to you. It is a give and take. And what about you as a man? I will add to it. I mean, what she said. So I don't want to put the things only to the young lady who is coming into the relationship or into the marriage. Equally, the boy has equal responsibilities. Today's generation, what I feel, I mean, many of them are today, much better than what was earlier. Earlier, everything, even the girl is working, she has to come back home,
She has to prepare food, everything, next day's thing, clean the house, everything. The boy used to sit idle or watch TV or, I mean, I'm not blaming anybody for, but today's generation has changed that. But it is equally important that the boy also contribute to the family like the girl. Like she is also working, you are also working, you are contributing, she is also contributing to the kitty, So the family should be run, both of them should be together. In the sense our responsibility should be shared with each other. It is not that only my wife should cook and why I should not cook. I mean, And nowadays everything like so YouTube se I to sab think the mil jata hai responsibility na. should be shared. Anybody That's what I like- feel. That's and what I feel. the more you work together, it's not only working outside. Even if together, if you do some cooking or something like, automatically you learn from each other and a bonding is developed, no? Even that bringing up children, it's a joint Yeah, responsibility. it's It is not like only just the because girl's the mother gives the responsibility. birth doesn't mean that it is her responsibility. Correct. It is your child also, no? Everything it should be shared responsibility. That makes a lot of difference in your family life. When you share the responsibilities. So it's a joint response. Yes, It is a absolutely, joint. absolutely. Marriage is a union of two individuals Absolutely. who come together to build a new family. So the responsibilities also should be shared. You shouldn't run away from No, You no, I cannot don't say think. that this is a man's job or this is a No female's female job. job. No, nothing like that today. There's nothing like that. In the workplace, it is not there. So same thing at home. Recently, we witnessed a case which shook the entire nation. गौरतलब है अतुल सुभाष ने जान देने से ठीक पहले बनाए वीडियो और अपने डेथ नोट में इस बात का जिक्र किया था कि उनकी पत्नी निशा उनके बेटे व्योम से उन्हें मिलने नहीं देती। अतुल सुभाष ने ये भी कहा गया कि उन्हें अपने बच्चे व्योम से बात करने की इजाजत तक नहीं है। It not only questioned the legal system of our nation but also the institution called marriage. While we can't change the legal system, we can definitely try our best to help you lead a happy marriage and a successful one. I hope this video helped you. Let me know if it did in the comments below. I'll soon be releasing the full and unfiltered version of each and every interview on my Patreon. So make sure you join it in the description below. It's completely free for now. And I'll see you in the next one. Take care and learn endlessly.